अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी महाराजांनी दिलेल्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. भक्त हो, तुम्ही जर आज ही माहिती पाहत असाल तर आवर्जून ही माहिती नक्की पहा. तुम्हाला आत्ता वेळ नसेल रात्री पहा, पण पहाच. कारण जे भाग्यवान आहेत त्यांच्यासाठी महाराजांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्यांनाच बुद्धी देतील त्यांनी ही माहिती पाहावी. तर ज्यांची इच्छा आहे मुलगाच होण्याची किंवा मुलगीच पाहिजे तर त्यांच्यासाठी ही खास आणि उपयुक्त माहिती आहे. बघा काय होतं, मी खूप कमेंट वाचते आणि तुम्हीसुद्धा इथे कमेंट पहा आता की ताई आम्हाला 2 मुली आहेत, स्वामी आम्हाला 3 मुली आहेत आणि मग आम्हाला मुलगा पाहिजे. खरंच या कमेंट वाचून खूप वाईट वाटतं. या सर्व कमेंट मी महाराजांची शेअर केल्या, महाराजांनासुद्धा तुमच्या नावासह सांगितलेल्या आहेत. तर महाराजांनी अतिशय उत्तम अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे काय होतं, अध्यात्माला ज्यावेळी विज्ञानाची सोबत मिळेल तर कुठलंही काम सक्सेस होतं. आणि बघा, आज कितीही सायंटिस्ट असो, शास्त्रज्ञ असो, कोणीही आपला देव नाही आहे असं म्हणत नाही. देव हा आहे. पण आपल्या जे काही युगामध्ये नवनवीन बदल होत चाललेले आहेत, हे सर्व काही विज्ञानामुळे आहेत. वेगवेगळे शोध लावले जातात. तर बघा, इथे तुम्हाला जी आज माहिती मिळणार आहे ना, ही स्वामींच्या सेवेमधील माहितीसुद्धा आहे. हा उपाय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर याला विज्ञानाची जोड आहे. जर तुम्ही तुमच्या पर्सनली जे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर, या डॉक्टरांना विचारलं तर तुम्हाला हा सल्ला दिला जाईल. पण तो म्हणजे किती प्रमाणात तो योग्य देतील मला माहीत नाही. पण मी स्वतः माझ्या डॉक्टरांनी मला हा सल्ला दिला होता. आत्ता तुम्हाला सांगायचं झालं तर या उपायाने माझ्या 1-2 मैत्रिणींनासुद्धा खूप छान असे अनुभव आले. पण तुम्हाला त्याचं काटेकोरपणे म्हणजे पालन करावं लागेल. ही माहिती तुम्हाला जशी दिली आहे तशीच तुम्हाला ती अंमलात आणावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, स्वामींच्या सेवेमध्ये सुद्धा ही माहिती आहे. तर आता अगदी समजून घ्या व्यवस्थित आणि कुठलाही तुम्हाला प्रश्न पडणार नाही असं सविस्तर सांगते. पती पत्नी दोघांनीही ही माहिती ऐकावी. आणि आत्ता जर तुम्ही फक्त स्वामी भक्त दादा ऐकत असतील तर तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा बहिणीला बाळासाठी ती प्रयत्न करते तर त्यांनासुद्धा सांगावी. ज्या माझ्या ताई आहेत, या सर्व ताईंसाठी ही माहिती मी शेअर करते. मला सांगताना थोडंसं कसं तरी वाटतंय, कारण खूप पर्सनल गोष्टी मला शेअर करायला इथे नाही आवडत. पण बघा, तुमच्या कमेंट वाचून आणि महाराजांची जशी मला आज्ञा असेल ना तसंच मी करते. महाराजांनी आज्ञा केली आणि मग आता मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही समजवून घ्या. तुमच्या कमेंट वाचून आणि इतर जे नवीन आज पाहत असतील त्यांनीसुद्धा कमेंट वाचा. खरंच लागोपाठ मुली झाल्या की मग प्रश्न निर्माण होतो की आता मुलगा पाहिजे. त्या चिमुकल्यांचीसुद्धा इच्छा असते की आम्हाला एक भाऊ असावा. आणि ज्या घरामध्ये अर्थात एक मुलगा आहे त्याचीसुद्धा इच्छा असते की मलासुद्धा एक बहीण असावी. तर मग तुम्हाला तशी सेवा समजून घ्यायची आहे. सेवा ऐकण्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये लिहायचं आहे, स्वामी आई लवकर कृपा करा. तर भक्त हो, आता ज्या ताई आहेत ना त्यांनी ही गोष्ट खूप काटेकोरपणे ऐका आणि लक्षात घ्या. तर तुम्हाला मुलगाच पाहिजे. त्यांनी तुमचे संबंध येताना समदिवशी म्हणजे आले पाहिजेत. म्हणजे 8व्या 10व्या 12व्या दिवशी महिलांच्या मासिक धर्माच्या. आणि ज्यांना मुलगी पाहिजे त्यांचे संबंध विषम दिवशी आले पाहिजेत. तर बघा, आता मासिक धर्म आला तर कसे आपल्याला हे सम आणि विषम दिवस पकडायचे. बऱ्याचदा काय होतं, आपली डेट आहे 15 तारीख आणि 15 तारखेला आपल्याला रात्री 12च्या आधी 11-10 वाजता जरी आलं ना तरी तुम्हाला तो आदला दिवस धरायचा आहे. म्हणजे तो पहिला दिवस धरायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही 12च्या नंतर तुम्हाला, रात्री सांगते मी, तुम्ही लक्ष देऊन ऐका, रात्री 12 नंतर जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमचा तो पहिला दिवस असेल. कारण रात्री 12च्या नंतर आपण दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली म्हणतो. तर तुम्हाला इथे तसं तुमचे दिवस पकडायचे आहेत. आणि बरोबर तुम्हाला त्यानुसार तुम्हाला ज्या दिवशी 5 दिवस होतील तर तुमचं ब्लिडिंग वगैरे होत नसेल तर ज्या महिलांना मुलीसाठी प्रयत्न करायचा आहे त्यांनी त्यांच्या 5व्या 7व्या, मी तर सांगेल शक्यतो 7व्या 9व्या
11व्या अशाच दिवशी तुमचे संबंध येऊ द्या. आणि ज्यांना मुलासाठी प्रयत्न करायचा आहे अशा माझ्या सर्व गोड ताईंनी खरंच तुमच्या कमेंट वाचून खूप हे झालं आणि म्हणूनच महाराजांनी ही माहिती तुमच्याशी शेअर करण्याची बुद्धी दिली. आणि माझ्या ताईंनी समजून घ्यावं, जे स्वामी भक्त दादा असतील ना त्यांनीसुद्धा खरंच ही माहिती महाराजांनी दिलेली आहे असं समजून घ्यावं. तर तुम्हाला ज्यांना मुलगा पाहिजे त्या ताईंनी 6व्या दिवशी संबंध न येऊ देता, कारण 6वा दिवस हा समदिवस आहे. पण बऱ्याचदा काय होतं की महिलांचं ब्लिडिंग वगैरे 5, 6, 7 दिवसांपर्यंत होतं. खूप जणींना हा प्रॉब्लेम्स असतो. आता ज्यांचं 6व्या दिवशी होणार नाही त्यांनी म्हणजे त्यांना काही हरकत नाही. पण तुमचं जर ब्लिडिंग होत असेल आणि 5व्या दिवसानंतर तुमच्यामध्ये संबंध आले तर काय होतं, बाळ जे आहे ते व्यंग तयार होतं, अपंग, बऱ्याचदा त्याच्या मेंदूची हृदयाची वाढ होत नाही आणि खूप काही त्याच्यामध्ये विकार तयार होतात. म्हणून शक्यतो तुम्ही ब्लिडिंग होत असेल तर या गोष्टी होऊ देऊ नका. आणि माझ्या सर्व ताईंना विनंती आहे, तुम्ही 8व्या, 10व्या, 12व्या, 14व्या या पद्धतीने समदिवशी तुमचे संबंध येऊ द्या, म्हणजेच तुम्हाला मुलगा होईल. आता तुम्ही म्हणाल की खूप छान माहिती दिलेली आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारू शकता, ते सुद्धा हेच सांगतील. पण आपल्याला पूर्ण श्रद्धा ठेवून महाराजांची पूर्ण सेवा करायची आहे. तुम्ही कुठलेही म्हणजे जे काही वैज्ञानिक जे काही उपाय आहेत ते जरी अंमलात आणले ना तरी त्याला जोड तुम्हाला अध्यात्माची आणि स्वामींच्या सेवेचीच लागणार आहे. मी स्वतः तर फक्त आणि फक्त माझ्या माऊलींची सेवा केली होती, असे कुठलेही उपाय केले नव्हते. फक्त मला माझ्या फॅमिली डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्यांनी सांगितलं होतं, तर मी स्वतः हे सल्ले इतरांना दिले, त्यांना अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगते. मी फक्त एकच केलं होतं, माझ्या गुरुदत्त स्वामी महाराजांची मनोभावे सेवा केली आणि म्हणून मला पुत्रप्राप्ती झाली. खूप ताईंना आजवर मी त्या सेवा सांगितलेल्या आहेत. फक्त आता तुमच्या कमेंट अशा आहेत ना की खूप वाईट वाटतं हे ऐकून, म्हणून मी तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि अजून आपल्याला काही सेवा पाहिजे आहेत. आता मी दररोज तुम्हाला भाग 1, भाग 2 या पद्धतीने सेवा देत आहे, मुलगाच होण्यासाठी किंवा मुलगी किंवा संतान प्राप्तीसाठी. तर संतान प्राप्तीसाठी ज्या ताई प्रयत्न करत आहेत त्यांनी हा उपाय करू नये. बघा, तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा. आज तुमची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या पदरात बाळ येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मनोभावे सेवा करा. असे उपाय न करता तुम्हाला महाराज कदाचित पहिल्याच वेळी मुलगा देतील, तुमची इच्छा आहे तर मुलगी देतील. असं काही मुलगा मुलगी समान आहे, आपण कुठला भेदभाव करत नाहीत. पण फक्त दोनही आपल्या घरामध्ये एक एक असावं एवढीच इच्छा अगदी प्रत्येकाची असते. आता यानंतरच्या ज्या सेवा आहेत ना, काही सेवा अशा असतात कधीतरी करायच्या, म्हणून मी भाग 1, भाग 2 टाकलेला आहे. खूप ताईंना कन्फ्यूज होतं. तर या सर्व सेवा सांगून झाल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि मला असं वाटतं की सेवा तुम्हाला व्यवस्थित समजाव्या. आता श्री स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण कसे करायचे तुम्हाला याआधी खूप वेळा माहीत असेल, पण आपण पुत्रप्राप्तीसाठी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, काही त्यामध्ये उपाय करणार आहोत. याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की स्वामींना सांगा, महाराज तुम्हाला त्यावरती योग्य मार्गदर्शन करतील. जर आजची माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींना उपयोगी पडावा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. जे स्वामी भक्त नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आणि पाहायला मिळतील. स्वामी आईला पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करते की सर्व भक्तांच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.